नमस्कार मित्रांनो, तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो। मित्रांनो, आजचा विषय आहे अमीर की मस्ती गरीबों की जान सस्ती। आपणाला माहिती आहे 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये कल्याणी नगरमध्ये एक अपघात घडला। विशाल अग्रवाल नामक बिल्डरचा जो मुलगा आहे त्याने आपल्या पोर्शे गाडीनं एका तरुणाचा आणि एका तरुणीचा बळी घेतला। मित्रांनो, सुशिक्षित असणं आणि समंजस असणं ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। सुशिक्षित असलं म्हणजे समंजस आहे असा त्याचा अर्थ बिलकुल होत नाही, कारण सुशिक्षितपणा हा शिक्षणाने येतो, पण समंजसपणासाठी संस्कार उपयोगी असतात। त्यामुळे असं म्हणतात की एक वेळ सुशिक्षित नसलं तरी चालेल, पण समंजस असायला हवं। ही धनदांडग्यांची पोरं रस्त्याने कशा पद्धतीने गाड्या चालवतात हा काय अनुभव नवीन नाही आपल्याला, हे आपण रोज बघत असतो। परंतु आपल्या भारतामध्ये कसं असतं की जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही। मी अशा घटना घडल्या नाहीत का? पूर्वी घडलेल्या आहेत, पण काय असतं की समाज मन हे घटना घडली की तेवढ्यापुरतं एक पेटून उठतं आणि ती घटना घडून गेली तो एक जो गोल्डन पिरियड तो संपला की त्या गोष्टी विसरून जातात आणि एकदा त्या गोष्टी काळाच्या ओघामध्ये डायल्यूट झाल्या की त्याच्याकडे कुणाचं लक्ष जात नाही आणि मग त्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज केल्या जातात, कशा पद्धतीने त्यातून बाहेर पडलं जातं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे। सलमान खानच्या प्रकरणामध्ये आपण हा अनुभव घेतलेला आहे की त्यावेळेला समाज मन प्रक्षुब्ध होतं, त्यावेळेला कारवाईचं नाटक झालं, सगळं झालं। ती केस आजही तारीख पे तारीख चालूच आहे। तर सर्वांना माहिती आहे की ते गाडी सलमान खान चालवत होता, पण नंतर युक्तिवाद असा केला गेला की गाडीमध्ये सलमान खान होता, परंतु ती गाडी सलमान खान चालवत नव्हता तर त्याचा ड्रायव्हर चालवत होता। त्या गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याच्यामुळे तो ऍक्सिडेंट घडला। आताही हा जो विशाल अग्रवाल बिल्डर आहे, या बिल्डरचा जो मुलगा आहे हा अल्पवयीन मुलगा आहे। हा अल्पवयीन मुलगा गाडी घेतो, एका बारमध्ये जातो, प्रत्येक बारमध्ये लिहिलेलं असतं 18 वर्षाच्या आतील व्यक्तीस इथे यायला बंदी आहे। तरी सुद्धा तो त्या बारमध्ये बसतो, दारू पितो, त्याचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेले आहेत आणि तिथून तो बाहेर जातो आणि म्हणे 200च्या स्पीडनं गाडी होती आणि तेवढ्या स्पीडनं तो ड्रायव्हिंग करतो आणि एका तरुणाचा आणि तरुणीचा जीव घेतो। हा 17 वर्षाचा मुलगा आहे, म्हणजे त्याच्याकडे लायसन्स पण नसणार आहे। मित्रांनो, असं समजतं की गाडीचं रजिस्ट्रेशनही झालेलं नव्हतं, गाडीवर नंबर पण नाहीये आणि त्या ड्रायव्हरनं विशाल अग्रवालचा जो ड्रायव्हर आहे, जो बिल्डर आहे, तो विशाल अग्रवालचा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरनं पोलिसांना जबाब दिलाय की विशाल अग्रवाल यांनी सांगितलं होतं की त्यांनी जो मुलगा त्याचा वेदांत अग्रवाल यांनी जर गाडी चालवायला मागितली तर दे आणि तू शेजारी बस। मग ह्या अपघाताला जबाबदार कुणाला धरायचं? अपघातामध्ये जो अनिश आणि अश्विनी ह्या तरुणीचा जो बळी गेलेला आहे ह्याला जबाबदार कोण? मित्रांनो, उत्तर सोपं आहे। ह्या अपघातामध्ये किंवा जो अनिश आणि अश्विनी यांचा बळी गेलाय ह्याला जबाबदार त्या वेदांत अग्रवाल आणि त्याच्यापेक्षा त्याचे पालक जबाबदार आहेत। कारण पालकांना भान राहिलं पाहिजे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे मोठ्या गाड्या आहेत, चालवू द्या तुमच्या मुलांना, पण ते सगळ्या गोष्टी करत असताना वाहतुकीचे नियम पाळले गेले पाहिजेत। मुलगा सज्ञान आहे का, त्याच्याकडे लायसन आहे का, या सगळ्या गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय गाड्या मुलांच्या हातात द्यायला नाही पाहिजेत। ही घटना घडते आणि त्या मुलाला लगेच जामीन पण मिळतो।
200च्या स्पीडनं ज्यांनी गाडी चालवली आणि 2 जणांचा बळी घेतलेला आहे, ह्या मुलाला लगेच जामीन कसा मिळाला? त्याला जामीन मिळाला, त्याच्यानंतर सोशल मीडियावरून आकांडतांडव झालं, जनतेने प्रक्षुब्ध प्रतिक्रिया दिल्या, संतापलेली होती लोक प्रचंड. सोशल मीडियावरून व्यक्त झाले, मीडियाने ह्याच्या विरोधात आवाज उठवला, विरोधी पक्षांनी आवाज उठवला, स्वतः राहुल गांधींनी ह्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला, पोलिसांच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आणि मग ह्या समाजाचा जो समाज प्रक्षुब्ध झाला होता याची दखल सरकारला घ्यावी लागली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री पण आहेत, त्यांनी स्वतः पुण्यामध्ये येऊन आयुक्तांशी चर्चा केली, सर्व प्रकरणाची माहिती घेतली आणि त्यांनी जो बाल न्यायालय आहे या न्यायालयाच्या निर्णयावरच आक्षेप घेतला. नंतर मग परत पोलिसांनी कोर्टापुढे त्या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्याचा जामीन रद्द करून घेतला. त्याच्या वडिलांना अटक केली. आता याच्यामध्ये त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. आता पुढे झालं हे, जसजसे दिवस जातील तसतसं आपण आपल्या व्यापामध्ये गुंतून जाऊ, लोकांच्या व्यापामध्ये गुंतून जातील आणि परत एखादी दुसरी मोठी कुठली तरी घटना घडेल आणि लोक ही घटना विसरून जातील. आता मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले वगैरे, हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, परंतु आता पुढे एखादी दुसरी घटना घडली की लोक ही घटना विसरून जातात आणि मग याच्यामध्ये तारीख पे तारीख होतं. उद्या काय सांगावं, ह्या केसमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल की उद्या कोर्टापुढे असा युक्तिवाद केला जाईल की वेदांत गाडी चालवत नव्हतं, ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि हा अपघात वेदांतकडून घडला नसून ड्रायव्हरकडून घडलेला आहे आणि काही दिवसांनी तो वेदांत जामिनावर बाहेर आलेला दिसेल आणि तो परत त्या रस्त्याने गाडी घेऊन ड्राईव्ह करताना आपल्याला दिसेल. मित्रांनो, ह्या गोष्टी म्हणजे असं म्हणतात, प्रिकॉशन इज द बेस्ट डिफेन्स. ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील, कायदे कडक आहेत पण त्या कडक कायद्यांची अंमलबजावणी करावी लागेल. आज आपण रस्त्याने जाताना, शहरातून किंवा हायवेने वगैरे जाताना किती बेदरकारपणे गाड्या चालवल्या जातात हे रोज बघतोय आपण. कायदे आहेत, फक्त त्याची कडक अंमलबजावणी होत नाही, त्या कायद्याची भीती वाटत नाहीये. मध्यंतरी गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की अल्पवयीन मुलाकडून अपघात घडला तर त्याच्यामध्ये त्याच्या आईवडिलांना म्हणजे पालकांना जेलमध्ये जावं लागेल, बोलले ते. पण आपल्याकडे ना कायद्याची भीती हा प्रकारच राहिलेला नाहीये. आणि श्रीमंतासाठी तर कायदे नसतातच. असंही म्हणतात श्रीमंतांच्या गाड्यांना ब्रेक नसतात. या गोष्टी कुठंतरी हे थांबणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये ज्या अनिश आणि अश्विनी हे जे 2 मुलं, तरुण मुलगा एक मुलगी, यांचा जो जीव गेलेला आहे त्या कुटुंबावर आज काय परिस्थिती ओढवली असेल विचार करा. हे जे दुःख आहे हे आयुष्यभराचं दुःख, कधीही भरून न निघणारी हानी आहे. काय सांगावं, त्या आईबापाचा हा एकुलता एक मुलगा असेल की त्याच्यावरच सगळी त्यांची भिस्त असेल किंवा जे काय असेल ते व्हॉट एव्हर, परंतु आज 2 व्यक्तींचा जीव गेलेला आहे. त्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्यापलीकडचं आहे. याच्यामध्ये त्यांचा काय दोष होता का? काही नाही आहे. हे श्रीमंतांची धनदांडग्यांची पोरं अशा करोडोच्या गाड्या घेणार आणि उधळणार आणि याच्यामध्ये सर्वसामान्यांना जीव घालवावा लागणार. हे असं किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत कायदा कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि याच्यामधून कोणाला जोपर्यंत जबरदस्त शिक्षा होत नाही लवकरात लवकर, तोपर्यंत कायद्याचा धाक बसणार नाही, बिलकुल धाक बसणार नाही. आपण कॅमेरे लावलेत, मस्त 1-1 किलोमीटरवर कॅमेरे लावलेत, होतंय काय? काही नाही. तेवढ्यापुरती गाडी स्लो केली जाते, तिथून पुढं गाडी फास्ट. आता उपाययोजना चालू आहेत, परंतु जो नियम मोडेल, कायदा मोडेल, त्याच्यावर कडक कारवाई जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत या घटना होत राहणार आहेत. आता या वेदांच्या प्रकरणामध्ये सुद्धा होईल पुढे. जसं काळ जाईल तसं तारीख पे तारीख पडेल आणि काही दिवसानंतर याचं कुणाही लक्षातही राहणार नाही की याला काय शिक्षा झाली. कदाचित तो निर्दोषी सुटेल. त्यामुळं हे असे जर प्रकार रोखायचे असतील तर पोलिसांना
अजूनही सतर्क व्हावं लागेल आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. नाहीतर आज समाजमन प्रक्षुब्ध झालेले, आता ते शांत होईल 4-2 दिवसांनी आणि परत नवीन एखादी घटना घडेल, त्यावेळेला परत ह्या घटनेचे संदर्भ दिले जातील, त्यावेळेला परत समाजामध्ये संताप निर्माण होईल. तेही 4-5 दिवस टिकेल आणि परत येरे माझ्या मागल्या. हे घडायचं नसेल तर ह्याला प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.